बंधू अशोक खरातकडून स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट। लोकांच्या घरी, कार्यालयात, व्यवसायाच्या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी खरात 5 लाखापर्यंत आकारणी करायचा। काही भक्तांकडून 20 लाख रुपये देखील घेतल्याची माहिती। बंधू अशोक खरातला उद्या कोर्टात हजर करणार। उद्या त्याची पोलीस कोठडी संपते। खरातच्या नाशिकमधील कार्यालयातून एसआयटीनं महत्त्वाचे पुरावे केले जप्त। एसआयटी नवे पुरावे कोर्टाकडे सादर करणार। कोरेगाव पार्कचा परिसर सर्वात महागडा। या मालमत्तेची किंमत 100 कोटीहून अधिक असल्याची माहिती। खरातच्या सीएकडे एवढे पैसे कुठून आले? अशोक खरातचा या संपत्तीशी संबंध काय? आणि एसआयटी या मालमत्तेची चौकशी करणार का, असे प्रश्न उपस्थित। बंधू अशोक खरातवर 11वा गुन्हा दाखल। जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याच्या जमीन मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। खरातचा पत्नी कल्पना खरात, शिर्डीमधला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल। अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळेनं 2024 साली पुण्यातील कोरेगाव पार्क भागात 8 रो हाऊस खरेदी केले। 49 गुंठे जागा ही खरेदी केली। मालमत्तेची किंमत कागदोपत्री 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली। मंत्री नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधात कप परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची मागणी केल्याचा तसंच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या। एकलव्य निवासी मॉडेल स्कूलमधला धक्कादायक प्रकार। आत्महत्येपूर्वी प्रिन्स मेश्रामनं उत्कृष्ट तबला वादन केलं होतं। कार्यक्रमाच्या 20 मिनिटांनंतर प्रिन्सनं आत्महत्या केली। बीड तालुक्यात मांजरसुंभा गावात प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण। मारहाणीनंतर 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। तरुणानं लिहिलेल्या सुसाईड नोटवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल। बोलून घेतलं होतं। 10 वाजता माझा मुलगा बाहेर पडला। त्यांनी सगळ्यांनी चौकून बोलून घेतल्यावर मग गेला माझा। गेल्यावर चुलत्याने बघितलं, सगळ्यांनी येडा टाकला त्याला। सगळ्यांनी येडा टाकल्यामुळे घरात हाणलं, पाय बांधून हाणलं तिकडं। माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा। बीसीसीआयचे ब्रँड कास्ट इंजिनियर विल्यम लँगफोर्ड यांचा मुंबईत गोड मृत्यू। आयपीएलसाठी ते मुंबईत आले होते। ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई गावात अफूच्या शेतीवर पोलिसांची कारवाई। कांद्याच्या शेतात 45 लाख रुपयांची 111 किलो वजनाची अफूची झाडं पोलिसांकडून जप्त। कोल्हापुरात मौजमजेसाठी घरफोडी करणारी टोळी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 घरफोड्यांसह 7 गुन्ह्यांचा उलगडा। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात बोगस डॉक्टरचा भांडाफोड। सातपुड्याच्या दुर्गम भागात 12वी पास बोगस डॉक्टर उपचार करत होता। बंगाली डॉक्टर आदिवासींच्या जीवाशी खेळ करत होता। बाबू मंडळ असं बोगस डॉक्टरचं नाव। वर्ध्यातील सेवाग्राम मार्गावर अचानक दुचाकीला काही क्षणात संपूर्ण बाईकनं पेट घेतला। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचा प्रयत्न। विरारपूर्वे बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक। भाताणे वनपरिक्षेत्रानं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडलं। यवतमाळच्या महागावात बिबट्याची दहशत। दत्तोवाडीजवळ शेतशिवारात बिबट्याकडून पाळीव कुत्र्याचा फरशा। घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमलाही बिबट्याला पकडण्यात आलं यश। नाशिकच्या दिंडोरी वनपरिक्षेत्रातील चाचड गावात आढळले पांढऱ्या रंगाचं बिबट्याचं पिल्लू। दिंडोरी वनपथकानं बिबट्याच्या पिल्लांना रेस्क्यू केलं। पांढऱ्या त्वचेचा बछडा आढळून येण्याची नाशिकमध्ये पहिलीच घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।